ज्यावेळेस आपल्याला एखाद्या ऍरे मधील मिनिमम व्हॅल्यू काढायची असेल त्यावेळेस आपण पहिल्यांदा एक ऍरे डिक्लेअर करून घेतो ज्याचं नाव आहे ARR, ज्यामध्ये आपण अशा प्रकारच्या व्हॅल्यूज घेणार आहोत. त्या व्हॅल्यूज कोणत्या असणार आहेत तर 4, 10, 5, 8, 13 यापैकी मिनिमम व्हॅल्यू कोणती ही जर फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा एक मिन नावाचा व्हेरिएबल घेणार आहोत जो आपण टेम्पररी मिनिमम व्हॅल्यू गृहीत धरू. ऍरे ऑफ मी इथे घेतो 0, इथे घेतो 0 का तर आपल्याला यामधील मिनिमम व्हॅल्यू माहित नाही, त्यामुळे मी याचा जो पहिला इंडेक्सचा जो पहिली व्हॅल्यू आहे त्याला मी मिनिमम व्हॅल्यू गृहीत धरून चालतो. जर पहिल्या इंडेक्सची जी व्हॅल्यू आहे ती मिनिमम व्हॅल्यू आपण अजून एक व्हॅल्यू घेऊया जी 45. आता ऍरे ऑफ 0 ला 45 ही व्हॅल्यू आली तर काय करणार आहे आपण चेक करूया, कंडिशन घेऊया आपण फॉर लूप मध्ये. पहिल्यांदा सगळ्या ऍरे मधील सर्व व्हॅल्यूजला आपण व्हिजिट करणार आहोत. पहिल्यांदा आपण 45, नंतर 4, नंतर 10, नंतर 5, नंतर 8 आणि नंतर 13 या सर्व व्हॅल्यूजला व्हिजिट करण्यासाठी आपल्याला हा लूप घ्यायचा आहे, ज्या लूप मध्ये इंटिजर i इक्वल टू 1, i लेस दॅन ऍरे डॉट लेंथ -1 i प्लस प्लस. असं केल्याने काय होईल, ऍरेच्या सुरुवातीच्या व्हॅल्यू पासून एंडिंगच्या व्हॅल्यू पर्यंत सर्व इंडेक्सच्या व्हॅल्यूज व्हिजिट होतील. आता त्यानंतर आपल्याला एक कंडिशन चेक करायची आहे. ती कंडिशन काय असणार आहे, जी आपण मिनिमम व्हॅल्यू घेतलेली मीन ती व्हॅल्यू, किंवा आपण असं लिहू शकतो ऍरे ऑफ i, म्हणजे ऍरे इंडेक्स i धरून जर चालला तुम्ही म्हणजे 1 पासून ते किती लेंथ आहे 0, 1, 2, 3, 4, 5 इंडेक्सच्या लेंथ पर्यंतच्या व्हॅल्यूज तर व्हिजिट करायच्या असतील म्हणजेच ऍरे ऑफ i मध्ये या व्हॅल्यूज घेतल्या जातील आणि चेक केलं जाईल की ऍरे ऑफ i च्या व्हॅल्यूज या लेस आहेत का कशापेक्षा, मीन या व्हेरिएबल मधल्या व्हॅल्यूज पेक्षा, म्हणजेच 45 पेक्षा मीन आहे का. जर मीन असेल तर काय करायचं आहे आपल्याला, तीच व्हॅल्यू मीन आहे असं सांगायचं आहे. आता पहिल्यांदा आपल्याला 45 ही व्हॅल्यू मिळेल ऍरे i ऑफ 1 साठी, नंतर 4 मिळेल, 10 मिळेल, 5 मिळेल, 8 मिळेल, 13 मिळेल. या व्हॅल्यूज या लूप मध्ये आपल्याला मिळणार आहेत, या लूप मुळे आपल्याला मिळणार आहेत. या इफ ऍरे ऑफ i ची व्हॅल्यू जर लेस असेल कोणापेक्षा, मिनिमम पेक्षा, तर मिनिमम व्हॅल्यू मध्ये तीच ऍरे ऑफ i ची व्हॅल्यू आपण इन्क्लूड करणार आहोत, म्हणजेच तीच व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू म्हणून गृहीत धरली जाणार आहे. आता इथे आपण SYSOUT ज्यावेळेस ऍरे मधील सर्व व्हॅल्यू चेक करून होतात त्यानंतर आपण प्रिंट करायचं आहे. प्रिंट कोणाला करायचं आहे, जी व्हॅल्यू ऍट द एंड मीन या व्हेरिएबल मध्ये येतो. आता मीन या व्हेरिएबल मध्ये आलेली व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, प्रिंट करायची आहे. त्यासाठी आपण एक मेसेज देऊया, मिनिमम व्हॅल्यू ऑफ द ऍरे इज इक्वल टू, काय करायचं इथं, मीन हा व्हेरिएबल प्रिंट करायचा ज्यामध्ये ऍट द एंड ऑफ दिस लूप, म्हणजे हा लूप संपल्यानंतर ऍट द एंड मीन या व्हेरिएबल मध्ये कोणती व्हॅल्यूज आहे ती व्हॅल्यू आपण इथे प्रिंट करायची, म्हणजे तीच व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू असणार. आपण Ctrl+S करूयात सेव्ह करण्यासाठी, नंतर आपण रन करूयात. रन केल्यानंतर आपल्याला मिनिमम व्हॅल्यू ऑफ द ऍरे इज 4, म्हणजे 4 ही या ऍरे मधील मिनिमम व्हॅल्यू आहे.